आणि भैरव, आता तू या घरातनं जाऊ शकतोस। मला फक्त प्रियाचं म्हणणं ऐकून घ्यायचंय। हा, ती जर का म्हणाली की तिला तू हवायस तर तू इथे राहू शकतोस, पण आमचा आणि जावई बापूंचा आश्रित म्हणून। आणि हे जर तुला मान्य नसेल ना तर तू हे घर सोडून जाऊ शकतोस आत्ताच्या आत्ता। प्रिया, तुलाही जायचं असेल तर तू याच्याबरोबर जाऊ शकतेस। हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा का तू याच्याबरोबर घर सोडलंस की पुन्हा या घरात येऊ शकणार नाहीस। बोल प्रिया, तुला हा माणूस तुझ्या आयुष्यात हवाय? तुला इथे राहायचंय याच्याबरोबर का या माणसाबरोबर वेगळं राहायचं? मला इथेच राहायचंय। माझ्या बरोबर ना? नाही, आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही। प्रिया, अगं काय बोलतेस तू? भैरव, जर तुझ्याकडे काहीच नसेल तर तुझ्या बरोबर राहण्यात काय पॉइंट आहे? जी चूक मी आधी केली ती मला आता परत करायची नाहीये। अगं पण तूच तर म्हणाल होतीस ना की तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि तू माझ्यासोबत यायला तयार आहेस। आंधळ प्रेम होतं माझं, आता माझे डोळे उघडलेत ममाने आणि प्रांजलने। अरे भैरव, जो माणूस स्वतःचं पोट भरू शकत नाही तो मला काय पोसणार? हे तू बोलतेस? काय खोटं बोलतेय मी? मला सांग, गेल्या 2 महिन्यात किती पैसे कमवलेस? सांग ना। मम्मा आणि पप्पांचे पैसे उडवलेस फक्त, आणि यापुढे घराबाहेर जाऊन तेच करणार आहेस, आणि हे मला चांगलं माहितीये। मला उभं घालाय, कंटाळा आलाय अशा जगण्याचा। साडोबा, मी ना तुमच्या बाजूने। तुम्ही मगाशी जे काही म्हणालात ना ते मला मान्य आहे। काय म्हणालो मी मगाशी? तुम्ही नाही का म्हणालात ते मला? एक मिनिट भैरव। भैरव, तुझा आणि माझा काहीही संबंध नाही। जर प्रियानेच तुझ्याशी संबंध तोडले असतील तर आपला काय संबंध? मगाशी मी जे काही बोललो ते प्रियाच्या भल्यासाठी बोललो होतो, पण आता तिलाच तुझ्याबरोबर राहायचं नाही तर मी तुला काहीही देऊ शकत नाही का? मी तुझी काहीही मदत करू शकत नाही। आय एम सॉरी साडोबा। झालं भैरव, चला आता गाशा गुंडाळायचा आणि बाहेरचा रस्ता पकडायचा। मला प्रियाशी 2 मिनिटं बोलायचं। काहीही गरज नाहीये, तिला जे काही तुझ्याशी बोलायचं होतं ते झाले बोलून। काय ना सासूबाई, तिचं बोलून झालंय, पण मला तिच्याशी बोलायचंय, एकटीशी। काय बोलायचं रे? पुन्हा एकटीला गाठून धमकवायचंय? मी तिला धमकी वगैरे काहीही देणार नाही, मला फक्त तिच्याशी बोलायचं। ठीक आहे प्रिया, चला। अहो, मी की नाही हे पेपर्स लॉकर मध्ये ठेवते, महत्वाचे आहेत ना। आलेच हा। तू ना तुझ्या मम्मा सारखीच आहेस। शब्द फिरवणं ना हे तुमच्या खानदानातच आहे वाटतं। पुढे काही बोलण्याआधी माझं ऐकून घेणार आहेस? ते ऐकलं ना मी मगाशी, ते ऐकून तर कान तृप्त झालेत माझे। माझं डोकं म्हणत होतं जा आणि तिच्या एक कानाखाली वाजव, पण नेमका तेव्हाच माझा मेंदू काम करेनासा झाला। म्हणूनच तुला सांगते, तुझा मेंदू जरी बंद असला तरी माझा मेंदू चालू आहे। ते समजलंय मला, नाही का?
नाही म्हणजे मला काही मिळणार नाहीये हे कळल्यावरती लगेच पलटी मारलीस तू. हा? अगं निदान आधी मला सांगायचं तरी ना. तो साडोबा तो मला ऑफिस तरी द्यायला तयार झाला होता, निदान तेवढं तरी घेतलं असतं ना. अच्छा, म्हणजे फक्त तुला ऑफिस पाहिजे तर मम्मा पप्पांची प्रॉपर्टी किती तुला माहित नाहीये? माहितीये. मग रायाला हे सगळं मिळाल्यानंतर आपल्याला फक्त ऑफिस मिळालं या आनंदात राहणार होतास तू? हे बघ, मी त्या साडोबाला काहीही मिळू देणार नाही. एक्झॅक्टली, मलाही तेच हवंय. मलाही त्याला काहीही मिळू द्यायचं नाहीये आणि म्हणूनच मी तुला आत्ता विरोध केला. म्हणजे मला नाही कळलं काही. म्हणूनच सांगते ना, शांतपणे मी काय सांगते ते ऐकून घे आणि नसेल ऐकायचं तर दरवाजा उघडाय, आत्ताच्या आत्ता जाऊ शकतोस. बोल. आपल्याला जो पहिल्यापासून संशय होता ना ते खरंय असं मला वाटतंय. म्हणजे राया काही घरजावई वगैरे बनला नाहीये. प्रांजल, पप्पा आणि राया हे तिघे मिळून काहीतरी डाव खेळतायत असं मला वाटतंय. कशावरून? म्हणजे प्रांजल ज्यावेळेला आम्हा दोघींशी बोलून आम्ही तिघी बाहेर आलो तेव्हा तू आणि राया दोघेही नव्हतात. अचानक प्रांजलला ठेच लागली आणि ती जागेवर जाऊन बसली. तेव्हा प्रांजल आणि पप्पांमध्ये काहीतरी खाणाखुणा झाला. तसंच राया सही करण्यासाठी पुढे सरकला तेव्हा सुद्धा पप्पा आणि रायामध्ये काहीतरी खाणाखुणा झाल्या आणि त्यांच्या दुर्दैवाने मी ते बघितलं. याचाच अर्थ असा होतो की त्यांचा काहीतरी हा डाव आहे, प्लान आहे. फक्त तो प्लान काय आहे हे आपल्याला माहित नाहीये. पण हे सगळं ते कशासाठी करताय? सासूबाईंना फसवण्यासाठी? नाही, तुला घरातून बाहेर काढण्यासाठी. आता आपल्याला आपली चाल खेळावी लागेल. म्हणजे काय करायचं? हे बघ, तू या घरातून बाहेर जाण्यासाठी हे लोक हा खेळ खेळत असतील तर मग तू बाहेर पडल्यानंतर राया आणि प्रांजल इथे राहणारच नाही, तेही निघून जाणार. मग तेव्हा मम्मा त्या दोघांवर भरपूर चिडणार आणि त्यावेळी मम्मा बरोबर एकटी मी असणार. लय भारी. आणि मग मी तिला फुल सपोर्ट करणार. ती जसं सांगते तसंच मी वागणार. आपोआप तिचा माझ्यावर विश्वास बसणार. एकदा का तिचा माझ्यावर विश्वास बसला की तू परत घरी यायला मोकळा. वा, ग्रेट. म्हणजे ना मी इतका दूरवरचा विचारच नव्हता केला. पण मग आता आपण काय करायचं? आता आपल्या दोघांमध्ये भांडणं झालीत असंच दाखवायचं. तू माझ्यावर चिडलायस आणि मीही तुझ्यावर चिडले असंच दाखवायचं. होऊ दे त्यांना गाफील. ते जर नाटक करू शकतात तर आपणही नाटक करू शकतो हे दाखवूया त्यांना. आणि त्यानंतर काय करायचं हे मी सांगते तुला. प्रांजल, तुला अजून एक नाटक करायला लागणार आहे. कोणतं? तुला प्रचंड दुःख झालंय असं तुला दाखवायला लागणार. कारण तू त्या पेपर्स वरती इतक्या सहजासहजी सह्या कशा काय केल्यास हा वीणाला नक्की प्रश्न पडेल. पप्पा, हे सगळं करायची काहीच गरज नाही. आता तर सही पण झालीये. खरं तर मला हे सगळं पटलेलंच नाहीये हे मम्माला माझा चेहरा बघूनच कळणार आहे. नाहीतर तिने कधीच विचारलं असतं. प्रांजल, तुला वीणाचा स्वभाव माहिती नाहीये का? तिच्या मनात केव्हाही काहीही येऊ शकतं. तिचं ना बारीक लक्ष असतं सगळ्या गोष्टींवर. हे बघ, आपण हे एवढं सगळं केलंय ना, ते उगाच असं वाया जायला नको. प्रांजल, पप्पा म्हणतायत ते बरोबर आहे. काय असतं ना, काही वेळेला बऱ्याचशा गोष्टी बोलून दाखवण्याचा शहाणपणा असतो. तू तुझी नाराजी त्यांच्या समोर एकदा दोनदा तरी व्यक्त कर. त्या स्वतःहून तुला समजवण्याचा प्रयत्न करतील आणि बऱ्याचशा गोष्टी या सोप्या होतील.
अरे पण एकदम असं कसं? ठीक आहे, तुला एकदम असं बोलता येत नाही ना, तू एक काम कर, त्या इकडे आल्या ना की त्यांच्या समोर आईला फोन कर आणि सांग की तुला इकडे आल्यानंतर खूप वाईट वाटतंय, तू आतापर्यंत खूप सहन केलं पण आता यापुढे नाही सहन करणार, असं काहीतरी बोल ना. नाही नको, आई आधीच खूप काळजीत आहेत, त्यात असा फोन केला तर ते अजून टेन्शन मध्ये येतील. बर. सॉरी, माझ्या डोक्यात वेगळंच चाललं होतं म्हणून असं आलं मला. पण काय चाललं होतं? तू आणि रायानी त्या नकली पेपर्स वरती सह्या केल्यात ना, ते जेव्हा वीणाला कळेल ना तेव्हा तिचा चेहरा कसा होईल हे आठवून मी हसत होतो. पप्पा, हे जेव्हा मम्माला कळेल ना तेव्हा ती ते आणि हे अशी दोन्ही घरं डोक्यावर घे, आणि ह्यात तुम्ही सामील होता हे कळल्यावर तर मग ती. बाई 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 प्रांजल, अगं काय झालं ग? अगं आज एवढा आनंदाचा दिवस आणि तुझा चेहरा का उतरलेला? खरं सांगू का मम्मा तुला, मला ना हे सगळं मान्यच नाही. म्हणजे तुलाही माहितीये ना, घर जावई हा प्रकार मला कधी पटलेलाच नव्हता. आता रायाच्या आग्रहामुळे मला इथे यावं लागलं. ते घर सोडून इथे यायचं हे मला अजिबात पटलेलं नव्हतं. कसं आहे ना मम्मा, आता ते सगळे माझ्या नात्यातले आहेत ना, मग त्यांना विसरून कसं चालेल. पण मग राया इथे आणि मी तिथे हेही मला पटत नव्हतं, कारण नवरा जिथे तिथेच बायको असते ना, म्हणून मी आले इकडे. आता आलीयस ना इकडे, मग आयुष्यभर असा चेहरा पडून राहणारेस का बाळा? छान आनंदात राहा. हा, मला नाही आवडणार असं. नाही मम्मा, मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन ना, पण मला थोडा वेळ लागेल. घे ना, तुला हवा तेवढा वेळ घे, पण आनंदात राहा. मला तर आज एवढा आनंद झालाय ना. प्रधानांच्या दोन्ही मुली प्रधानांच्या जवळ राहणार आणि प्रधानांचं हे घर पुन्हा हस्त खेळतं होणार. आता काय हसणं खिदळणं करायचंय ना ते त्यांना करू दे. काही दिवसात हा भैरव परत येईल आणि मग त्याची वाट लागेल. ते काही असलं तरी आत्ता बाहेर जाऊन तुला चिडचिड करायची हे लक्षात ठेव. तू आता बघच कशी ऍक्टिंग करतो ते. आणि हो, इतक्या सहजासहजी जाऊ नकोस. मी तुला सांगेन रागात निघून जा इथून, तेव्हा तू जा, नाहीतर त्यांना संशय येईल आपल्या आतमध्ये काहीतरी ठरलंय म्हणून. ओके? त्याची तू काळजीच करू नको. पण काय ग, नाटक करता करता सगळं मनातलं खरं खरं बोलणार नाहीयेस ना तू? हो. हा? तू वेडा आहेस का? माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. आत्ता आपल्याला भांडणं झालेत आपल्यात असं दाखवायचंय. हे सगळं आपल्याला परत मिळवायचं, इतकं लक्षात ठेव. खरं सांगू प्रिया तुला, आज पहिल्यांदा तू माझी बायको असल्याचा मला अभिमान वाटतोय. जायचं? चल, बघतो ना तुला. चल चल. मी ना यावेळेस कोणाचंच ऐकणार नाहीये. जोपर्यंत माझे राया आणि प्रांजल सुखरूप घरी परत येत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला पाण्यातच ठेवणार. मला बरं वाटतं का तुम्हाला असं पाण्यात ठेवायला? पण काय करू, तुम्ही पण कधी कधी माझी अशी परीक्षा बघता ना की माझा नाईलाज होतो. आणि हो, त्या सिनेमातल्या आईसारखं जर का राया आणि प्रांजल घरी परत आले नाहीत तर माझा तुमच्यावरचा विश्वास उडेल असं मी काही म्हणणार नाहीये. हो, माझा विश्वास आहे तुमच्यावर. मला माहितीये तुम्ही राया आणि प्रांजलला सुखरूप घरी परत आणणार. लवकर आणा ना. मला तुम्हाला असं पाण्यात ठेवलेलं नाही बघवतो. कालिंदी, तुझे देव न जास्त वेळ पाण्यात आणि कमी वेळ बाहेर असतात. काढ आता त्यांना पाण्याच्या बाहेर. तुझा मुलगा आणि सून सुखरूप घरी परत येतील. हेच, जोपर्यंत ते दोघे सुखरूप परत येणार आहेत हे कळत नाही ना, तोपर्यंत मी त्यांना पाण्यातून काढणारच नाही. तसं सांगितलंय मी त्यांना.
प्रांजलचा फोन आहे. अगं बाई. हॅलो आई. हा प्रांजल बोल, काय झालं? सगळं व्यवस्थित झालं. हो का? हो. एक मिनिट हा प्रांजल. काय झालं सासूबाई? तू अशी का बोलतेस? प्रांजल अशीच बोलतेय. अगं तिच्या आजूबाजूला माणसं असतील ना, म्हणून ती हळू बोलते. इथे आपल्या दोघींशिवाय कोण आहे का? मग बोल ना मोठ्यानी. हो, ते ह्या सगळ्या टेन्शनमुळे लक्षात नाही आलं. हा प्रांजल बोल, सगळं व्यवस्थित झालं ना? हा आई, जसं आपण ठरवलं होतं ना सगळं तसंच झालं. म्हणजे सह्या करायच्या आधी पप्पानी ते पेपर्स बदलले आणि आता नकली पेपर्सवर सुद्धा आमच्या सह्या झाल्यात. त्यामुळे आता आम्ही नक्की नाही अडकणार. हे बरं झालं. पण वीणाताईंना किंवा भैरवला संशय आला नाही ना? नाही नाही, मम्मा तर खूपच खुश होती. आणि मग प्रियाचं काय ग? प्रिया ते आता बहुतेक त्या भैरवला डिवोर्सच देणार आहे. आता त्याच्याशीच बोलते. चला, म्हणजे थोडक्यात सगळं चांगलं झालं तर. हो ना, मला वाटलंच होतं तुम्ही काळजीत असाल म्हणून गपचूप लगेचच तुम्हाला फोन केला. बरं आता ठेवू मी फोन? प्रांजल थांब ना, ऐक ना, तुम्ही लगेच परत या ना, जास्त नका थांबूत ग तिथे. आई, इतक्या लगेचच परत नाही येता येणार. नाही म्हणजे आम्ही लगेच निघालो तर मम्माला उगाच संशय येईल ना. पण आम्हाला जशी संधी मिळेल आम्ही लगेचच येऊ. बर, पण तुम्ही परत येणार हे नक्की ना? हो आई, नक्की येणार. तुम्ही काळजी करू नका. बरं आई, मी ठेवते फोन. परत उगाच मम्माला संशय आला नको. हो हो, ठेव. काय येत आहेत ना ते? हो. अगं नुसतंच हो काय म्हणतेस? त्या बाप्पाला काढ पाण्यातून बाहेर. बाई हो. बाप्पा, माझी सून आणि नातसून दोघी फार चांगल्या दिल्यास रे मला तू. बघून घेईन, तुम्हा सगळ्यांना बघून घेईन. हा, मला मूर्ख समजून माझा विश्वासघात केला तुम्ही. तुम्हाला काय वाटलं मी शांत बसलोय म्हणून तुम्ही माझ्यावरती उलटला? भैरव बास. मला जे बोलायचं होतं ते तू आतमध्ये बोललायस. माझ्या घरच्यांना काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता चालता हो, नाही तर त्यांच्या आधी मी पोलिसांना बोलले. ए, पोलिसांची धमकी कोणाला देतेस तू? हा, या आधी पण एकदा जाऊन आलोय आणि एका दिवसात बाहेर आलोय मी. सासूबाई, तेव्हा तुम्ही मला सोडवलं होतं का? छे, माझा काय संबंध? हा, तेच म्हटलं मी. म्हणजे मी स्वबळावरती बाहेर आलो होतो, तसाच आत्ता पण स्वबळावर बाहेर येईन आणि या प्रधान खानदानाला रडवेन. मी स्वबळावरती बाहेर आलो होतो, तसाच आत्ता पण स्वबळावर बाहेर येईन आणि या प्रधान खानदानाला रडवेन. झालं बोलून? निघा आता. बोला बोला, घ्या बोलून. काय मी माझ्या हातांना सांगून ठेवले, शांत राहायचं, अजिबात राग व्यक्त करायचा नाही. काय ना, माझी बायको माझ्या विरोधात जाऊन उभी राहिलीये, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. माझा टाइम खराब आहे ना. पण लक्षात ठेवा हा साडोबा, तुमचाही टाइम खराब येईल. आणि ती वेळ लवकरच येणार आहे. ठीक आहे, येईल तेव्हा बघू. नक्की बघू. हो 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 हो, सासरे बाबा, अंतरी नाना कळा तुमच्या, या सगळ्या कळा मी बाहेर काढणार आहे. कळा या लागल्या जीवा. पप्पा, तुम्ही त्याचं काय ऐकताय? धक्के देऊन बाहेर हकलून द्या त्याला. आपल्याला हात लावायचं काम नाही, सांगून ठेवतोय. हा, धक्का लागी बुक्का. हा, सोडणार नाही मी कोणाला, सोडणार नाही, कळलं ना? सगळ्यांचा बदला घेईन मी, सगळ्यांचा बदला.
सासूबाई, तुम्ही माझा प्याद म्हणून वापर केलात ना, पण आता हेच प्याद वजीर बनून तुमच्या समोर येणार आहे. आणि हे ठरलं म्हणजे ठरलं बर का. तेव्हा काय करणार तुम्ही? ए भैरव, चल चल चल, तू खूप बोललास आणि आम्ही सगळ्यांनी खूप ऐकून घेतलं. आत्ताच्या आत्ता चालता हो. हे बघ, तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आता. मामा जे सांगेल तेच मी ऐकणार आहे. ऐकलंस? काय ना, तुम्ही सगळ्यांनी माझा खूप अपमान केलाय आणि हे सगळं मी लक्षात ठेवणार आहे. भैरव, एकदा का प्रियानी तुला डिवोर्स दिला ना, की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होणार आहेत. आणि त्यानंतर देखील तू जर का घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलास ना, तर कायदा नावाची चीज असते, हे लक्षात ठेव. तुला इतकी वर्ष आत टाकू ना की तू बाहेर आलास तरी कुणाच्या आधाराशिवाय चालूच शकणार नाही. वा वा सासूबाई वा, मस्त वाक्य. पुढच्या वेळेस मी येईन ना, तेव्हा याचा वापर नक्की करेन. आत्ता ते माझ्या डोक्यामध्ये फिक्स करून टाकलं. फिक्स झालं बोलून? चल निघ आता, निघ निघ. चालता हो आणि मला भेटण्याचा परत प्रयत्नही करू नको. गेट आउट. येस, शुअर. बघून घेईन, तुम्हा सगळ्यांना बघून घेईन. देवा, लक्ष ठेवा. ताई,